स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये। आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हणजे वेगवेगळी व्रत वैकल्य करण्याचा महिना आहे। हा महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो। या महिन्यात खूप सगळी धार्मिक कार्य करावीत अशी मान्यता आहे। यातच श्रावण महिना सुरू झाला की आपल्याला देवघरात आपण देवघराजवळ ज्योतीचा फोटो आणि कागद चिटकवण्यात येतो। या महिन्यात जेवढे शुक्रवार येतात तेवढ्या शुक्रवारी जरा आणि जीवितिका व्रत पूजा केली जाते। ही पूजा आपल्या लेकराच्या रक्षणासाठी केली जाते। तर आज बघू ही पूजा का करावी आणि कशी करावी। पौराणिक कथेनुसार जरा ही राक्षसीन मगध देशात राहत होती। मगधच्या राजाला शरीराचे 2 वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला होता आणि असा मुलगा झालेला असल्यामुळे त्या मुलाला नगराबाहेर फेकून देण्यात आलं होतं। त्या मुलाला जरा राक्षसीने घेऊन त्याचे 2 वेगवेगळे भाग एकत्र करून त्याला जीवनदान दिले म्हणून त्या बाळाला जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले। त्यामुळे मगध देशात जरा राक्षसीचा आदर सत्कार केला जाऊ लागला। ती सगळ्या मुलांची आई मानल्या जाऊ लागली आणि घरोघरी तिची पूजा केली जाऊ लागली। त्या पूजेमुळे घरात आरोग्य, सुख, समृद्धी लाभते अशी मान्यता तेव्हापासून सुरू झाली। तर या पूजेसाठी आपल्याला काय करावं लागेल, काय काय घ्यायचं। या पूजेसाठी आपल्याला दुर्वा, आगाडा, फुलं याची एक माळ बनवायची आहे आणि ती आपल्याला जीवतीला घालायची आहे। त्यानंतर आपल्याला गंध, अक्षता वाहायच्यात। नेहमीच्या पूजेप्रमाणे धूप, दीप, नैवेद्य आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे। नैवेद्य दाखवताना साखर, चणे, फुटाणे, पूर्ण वरणाचा नैवेद्य आपण जरा जीवितीला अर्पण करावा। त्यानंतर मनोभावे प्रार्थना करून त्याची आरती करावी। जीवतीची पूजा आरती झाल्यास आपण आपल्या मुलांना पाटावर बसवावे, आपल्या कुलदीपकाला, आणि त्याचे पण औक्षण करावे। कशी वाटली ही माहिती नक्की सांगा। बाय।